हाय हॅलो वेलकम टू फूड अँड ब्लॉग. तर सकाळची वेळ आहे त्यासाठी तुम्हाला गुड मॉर्निंग. तर सकाळ सकाळी खूप छान असा सूर्यप्रकाश माझ्या किचनमध्ये येतो आणि खूप छान प्रसन्न असं वातावरण वाटतं. ज्यावेळी सकाळची सूर्याची किरणं जेव्हा आपल्या किचनमध्ये येतात ना, तेव्हा खूप छान प्रसन्न वाटतं. काम करायची एनर्जी फील होती. तसंच झालेलं आहे. तर चहा वगैरे झालेला आमचा. तर आता म्हटलं भाजीची तयारी करूया. तर आज छान अशी मस्त अशी चाकवताची भाजी करत आहे. आता चाकवत खूप जास्त छान फ्रेश असा मिळतोय बाजारामध्ये. तर मी स्वच्छ धुवून ठेवलेली, फक्त त्याला कट करायची राहिलेली. आणि मग जे पण मोठे मोठे देठ होते ना, ते मी म्हटलं काही जून असतील तर ते काढावे म्हणून मी ते काढत होती. आणि याच्यामध्ये ना मी कच्चे शेंगदाणे घालते. कच्चे शेंगदाणे या भाजीत घालतात, काही ठिकाणी पावटासुद्धा घालतात. आज मी कच्चे शेंगदाणे घालणार आहे. तर शिजवताना मी काय केलं आहे, पातेल्यामध्ये शिजवून घेत आहे. अगोदर शेंगदाणे घातले कच्चे आणि नंतर त्याच्यावरती भाजी घालते, ही चिरून ठेवलेली भाजी. आणि पाणी थोडंसंच घालणार आहे, कारण पाणी नंतर ही भाजीमुळं पाणीसुद्धा सुटतं. तर एका बाजूला ठेवलेली भाजी शिजायला. त्याच्यानंतर आता नाश्त्यासाठी तर साबुदाण्याची खिचडी आज बनवायची होती. मग त्यासाठी बटाटा पण मी सोलून घेतला. बटाटा घातला की खिचडी छान लागते. आणि ज्यावेळी तुमच्याकडे शाबू कमी असतो ना, अशा वेळी तुम्ही त्याच्यामध्ये बटाटा ॲड केला ना, की आणखी आपली क्वांटिटी जी आहे ना शाबूची ती वाढते. आणि त्याच्यामध्ये कूट वगैरे पण असतो ना, त्याच्यामुळे छान होते. तर त्याच्यानंतर आता मी इथं तुम्हाला सांगते, तुम्हाला जर कणिक मळण्याचा अंदाज नसेल तर या ठिकाणी आज मला फक्त 4च चपात्या करायच्या आहेत. तर असा अंदाज मुठीने ना, असे 4 मुठी आणि वरती एक, अशा 5 मुठी मी कणिक घेतलेल्या आहे. ह्याच्या मोजून आहे ना फक्त 4च चपात्या होणार. मी तुम्हाला पुढे दाखवते. ज्यावेळी तुम्हाला पीठ मळताना अंदाज येत नसेल तर अशा वेळी तुम्ही मुठीनं आहे ना, एका चपातीसाठी 1 मुठा या पद्धतीत असं पीठ घ्यायचं आणि बघा मग नेमक्या तशाच चपात्या होतात. भाजी छान घोटून घेतली आणि इकडे मिरची, लसूण आणि आलं वगैरे ह्याचं मी वाटण केले आहे, बघू शकता. त्याच्यात थोडंसं मी खोबरंसुद्धा घातलेलं आहे. आता छान अशी मी साबुदाण्याची खिचडी केलेली ना, त्याच कढईमध्ये मी आता फोडणी देत आहे. तेल टाकलं, जिरे टाकलं, हिंग टाकलं. कढईकडे थोडं इग्नोर करा, कारण ज्या कढईमध्ये मी साबुदाण्याची खिचडी केली होती ना, मग तीच कढई मी सेम वापरली. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर वगैरे जी खोबरं जे वाटण होतं ना, ते मी छान आता भाजून घेते तेलामध्ये. आणि ज्यावेळी तुम्ही मिरची अशी छान तेलामध्ये भाजता तेव्हा ती आपल्या पोटाला बाधत नाही. त्याच्यानंतर आता ह्या भाजीमध्ये बेसन जातं म्हणून 1 चमचा बेसन घातले. बेसन घातलं की कशी भाजी आपली एकसंध होते. मग बेसन पण छान भाजून घेतलं. थोडीशी हळद टाकले कलरसाठी, ती काय ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालते. त्याच्यानंतर इथं लाल तिखट जी आपली साठवणीची लाल चटणी असते ना, ती पण थोडी घातलेली आहे. मी हिरवी मिरची वापरलेली आहे, तरीसुद्धा मी लाल चटणीसुद्धा वापरलेली आहे. थोडंसं जी भाजी शिजवलेलं पाणी होतं ना, तेच घातलं, जेणेकरून ते आपण जे मसाले घातलेत ना, ते करपू नये म्हणून. छान आपण भाजून घेतला हा मसाला. आणि त्याच्यानंतर मी भाजी ठेवली, घोटून ठेवलेली भाजीसुद्धा टाकली. शेंगदाणे वगैरे घातल्यामुळे खूप छान लागते ही भाजी आणि भाकरीबरोबर मस्तच लागते ही भाजी. आता याला मी कलर बघा किती छान आला, एक उकळी आल्यानंतर. आणि कुठेही अशी पाणी पाणी झालेली नाही. आता एका छोट्या बर्नलवरती मी तिला ठेवून देणार आहे. आणि इकडे बघा तुम्हाला दाखवते, बरोबर 4 चपात्या असं झालेत. तर ह्या माझ्या मोठ्या चपात्या आहेत. आमच्याकडे मोठ्या चपात्या करतात. जर तुम्ही याच्यापेक्षा जर लहान साईजच्या चपात्या करत असतील तर 5 चपात्या आरामात होतात. तर इकडे बघा मोजून तेवढ्या चपात्या झालेल्या आहेत. तर तुम्ही जरूर ही टिप वापरून बघा, तुम्हाला व्यवस्थित कणिक मळण्याचा अंदाज येईल. तर इथं मी 3 प्रकारचे चपाती कसे करायचे ते दाखवते. मी 3 प्रकारच्या चपात्या मोजली, म्हणजे 3 प्रकारे घडी घालून. तर एक आपली जी त्रिकोणी घडी घालून आपण करतो ना, ती चपाती ती मऊ राहते आणि म्हणजे करायला पण कधी कधी सोपी जात नाही. मग ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी ही जी 2 नंबरचा प्रकार आहे ना, हा खूप सोपा आणि छान होतात, फुगतात. तर फक्त मध्येच त्याला तेल लावायचं आणि पीठ भुरभुरलं की मध्ये फक्त 1 पिंच द्यायचा आपण आणि छान असं फोल्ड करायचं ना. अशाने कशी ज्यांना गोल चपात्या जमत नाहीत ना त्रिकोणी घडीच्या, त्यांच्यासाठी ही खूप बेस्ट अशी पद्धत आहे आणि चपातीसुद्धा छान फुगते. इकडं माझी चपाती पण छान झालेली आहे भाजून. आमच्याकडे अशा चांगल्या खरपूस भाजलेल्या चपात्या लागतात, त्यामुळे अशा खरपूस अशा भाजलेल्या चपात्या मी करते. त्याच्यानंतर ही पण चपाती मी घेतली लाटून आणि तुम्ही बघू शकता आमच्याकडे अशा मोठ्या चपात्या असतात, तीसुद्धा भाजून झाली. आता नंतर तिसरा हा प्रकार जो आपण मोदकाला जसं आपण भरतो ना उंडा, त्या पद्धतीत केलेला आहे. तेल लावून पीठ भुरभुरलं आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे मोदक आपण जसा भरतो ना, तसं त्याची आपण एक पोटली तयार केली. फक्त मला ही कधी कधी चपाती आहे ना ह्या पद्धतीची फुगत नाही, मग त्यामुळे ही पद्धत मला फारशी एवढी आवडत नाही. मी त्रिकोणी किंवा मध्ये तेल लावून पंच द्यायची
तेच चपात्या करून घेते. आता त्याच्यानंतर जे राहिलेली ती पण मी आता साध्या आपल्या त्रिकोणी पद्धतीनेच चपाती करून घेते. छान अशा फुगल्यात चपात्या, चारी पण चपात्या म्हणजे छान फुगल्या. भाजी पण तयार झाली बघू शकता. एकसंध भाजी झालेली आहे, कुठं पाणी वेगळं भाजी वेगळं असं बिलकुलसुद्धा झालेलं नाही. आणि ह्याच भाजीबरोबर ताक असेल तर मस्तच लागते. त्यासाठी आता मी ताक करत आहे. ज्यांना दही पाहिजे त्यांच्यासाठी दही काढून घेते आणि राहिलेल्या दह्याचं मी आता ताक करून घेते. ह्या भाजीमध्ये ताक टाकून तुम्ही खाल्लं ना भाकरीबरोबर अप्रतिम अशी लागते. ताकातला पालक ताकातला चाकवतसुद्धा केला जातो. स्पेशली आपण कढी टाईप करून त्याच्यामध्ये ही भाजी घालायची, खूप छान लागते. त्यापेक्षा मग असं सुद्धा तुम्ही करू शकता. ताक करून त्यावरती आपल्या भाजीमध्ये ताक घेऊ शकता. असं छान घट्टसं असं ताक तयार झालेलं आहे. तर आजचं व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटते नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.